ब्रेक नंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो आहोत वरुण गांधी प्रकरणाबद्दल। मी जातोय विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते व्यंकटेश आबदेव यांच्याकडे। व्यंकटेशजी, मला शांतपणे सांगा, अशा प्रकारचा विषारी जहरी प्रक्षोभक प्रचार करण्याची पाळी तुमच्यावर किंवा इतर राजकीय नेत्यांवर काय येते? निखिलजी, हे बघा, विषारी अशा प्रकारचा प्रचार करण्याची पाळी आली आहे आणि कोणी करतंय अशातला हा भाग नाही आहे। यांचा जो अजेंडा आहे, कुमारजी जे म्हणालेत की तो अजेंडा यांचा काय, अफजल गुरुला सोडून द्या आणि आतंकवाद्यांचे जे छुपे समर्थक आहे त्यांचं समर्थन करा, हा यांचा खरा अजेंडा आहे। आणि त्या अजेंडावरती जर का कोणी हल्ला केला, आघात केला देशहिताकरता, तर तो त्यांना नको असतो। तर ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी लागेल की नाही? पण व्यंकटेशजी, मला सांगा, हे शांतपणे सांगण्याऐवजी तुम्ही हात तोडण्याची भाषा करता, हिंसेची भाषा करता, हे कायद्यात कसं काय बसू शकतं? अरे, अफजल गुरुचे जर का समर्थक असतील आणि त्यांचं समर्थन सगळं चालत असेल, देशाच्या मुळावरती जर का उठलेले असतील, तर त्याने हे अशा प्रकारचं जर का कोणी बोललं तर काय फारसं गैर आहे याच्यात भाग नाही। त्याच्या तुमचं असं म्हणणं आहे की अशा माणसांचे हातच तोडले पाहिजेत, हे तुमचंही मत आहे का? ती आग ओकलेली आहे। हिंदूंच्या भावना ज्या आहेत, सर्वसामान्य हिंदूंच्या ज्या भावना आहेत, 85% हिंदू समाजाच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या असं मला वाटतं। ठीक आहे, हा तुमचा मुद्दा आहे, पण मला याच्याशी मतभेद व्यक्त करावा लागतो, कारण 85% हिंदू समाज असा हिंसक झाला आहे या देशातला, असं मला वाटत नाही, नाही तर देशच चालला नसता। मी जातोय कुमार सप्तर्षींकडे। कुमार सप्तर्षी, मला सांगा, हे म्हणतायत या 85% हिंदूंच्या भावना आहेत, हे खरं आहे का? हे खरं नाही। एक तर असं आहे की ह्या देशामध्ये कुणीही मेजॉरिटीवाला नाहीये कुठलीही, कारण आपला देश म्हणजे जात आहे। हिंदू हे यांचं म्हणणं आहे, परंतु कुठलीही जात 51% देशामध्ये नाहीये। हे 85% जे सांगतात हे फार त्यांचं नेहमीच आहे। शंकराचार्यांच्यावरती त्या मठाच्या याच्यामध्ये दक्षिणेकडे खुनाचा आरोप होता, तर 85% हिंदूंच्या शंकराचार्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली। मग खून करू नयेत ना। तर तसं इथे हिंदू तर हिंदूंनी नीट वागलं पाहिजे। पण खरं असं आहे की हिंदूमध्ये काही 90% लोक कच्चे आहेत, 5% लोक सच्चे आहेत आणि 5% लोक लुच्चे आहेत, आणि हे लुच्च्यांचे प्रतिनिधी हिंदुत्ववादी आहेत। म्हणजे जे तालिबानमध्ये आहेत ते दुसरे तर ऐकतच नाही, आणि आत्ताचा कायद्याला ती बिलकुल किंमत देत नाही। प्रश्न किंमत देत नाहीत। कुमार सप्तर्षी, मी जातोय ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे। असीम सरोदे, मला सांगा, देशातले कायदे कमजोर पडतायत का या लोकांना शिक्षा देण्यासाठी? म्हणून एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी अशी भाषणं केली, त्यांचं मतदानाचा हक्क रद्द झाला, त्यांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी करण्यात आली, पण त्याला 87 ते 99 अशी 12 वर्षे लागली। पुन्हा एकदा इतक्या वर्षांत वरुण गांधी तेच बोलतायत, नरेंद्र मोदी तेच बोलतात, मुलायम सिंग तेच बोलतात, इतर पक्षाचे लोकही विषारी बोलतात। कायदा अपुरा पडतोय का? हा माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला। कायदा नक्कीच अपुरा पडतोय। कायद्यामध्ये आपल्या इथे तेव्हा हिंसक भाषणं, हिंसक भाषा आणि तशा प्रकारच्या प्रवृत्ती नसताना बनवलेला कायदा आहे, आणि आता परिस्थिती फारच बदललेली आहे। आता विषारी प्रचार हेच एक माध्यम झालेल्या निवडणुका जिंकण्याचं। अशा वेळेस कायद्याचा प्रतिसाद योग्य नाही आहे, हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे। पण त्याचबरोबर सध्या ज्या अस्तित्वात कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा पण खूप ढिसाळ आहे। त्यांचं पण प्रशिक्षण नाही आहे की धार्मिकता म्हणजे काय, धर्मांधता म्हणजे काय, जातीयवाद म्हणजे काय आणि त्याचा गैरवापर म्हणजे काय। त्याच्यामुळे यंत्रणा बिलकुलच या भाषणांकडे लक्ष देत नाही, त्यांच्या टेप करून ठेवत नाही। खरं म्हणजे त्यांना सुमोटो ऍक्शन घ्यायचा पोलिसांना अधिकार आहे की स्वतःहून ते दखल घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात। पण आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या लोकांना किंवा जे पुरोगामी विचार करतात थोडेफार, त्यांना समोर येऊन हे गुन्हे दाखल करावे लागतात, आणि तरी पण पोलीस मग पुरावे गोळा करण्याच्या कामात कुचकामी ठरतात, आणि त्याच्यामुळे हे अनेक लोक सुटत आहेत। त्याच्यामुळे कायद्याचा प्रतिसाद जसा तुम्ही म्हणता तसा चुकीचा आहे, तसाच तो अंमलबजावणीच्या पातळीवर पण प्रतिसाद हा चुकीचा आहे। त्याच्यामुळे एकूणच पूर्ण प्रशिक्षण झालं पाहिजे मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या अंमलबजावणी। अगदी असीम सरोदे, बरोबर आहे, माझा वेळ संपलेला आहे। तुम्ही नेमका मुद्दा मांडलेला आहे, कायदा अपुरा पडतोय। शेवटी मी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतो, वरुण गांधी प्रकरणापासून राजकीय नेते धडा घेतील का? पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत। 64% प्रेक्षक म्हणतात नाही, धडा घेणार नाहीत, राजकारणही काही बदलणार नाहीत।
पण राजकारणी बदलायचं नाकारत असतील, अशा प्रकारची विषारी विधानं करत असतील, तर निवडणूक आयोगाने उचललेलं पाऊल अत्यंत चोख आहे असं म्हटलं पाहिजे आणि अशा विखारी प्रचार करणाऱ्यांची रवानगी गजाआड केली पाहिजे. याविषयी कोणताही मतभेद असता कामा नये. धन्यवाद. पहा फक्त आयबीन लोक.